मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला डोकेदुखी योजना या योजनेअंतर्गत जे आहे ते आपण सोलार पंपासाठी फॉर्म भरले आहेत होय, आणि त्याच्यासोबतच जे आहे ते पैसे भरले आहेत सर्व शेतकऱ्यांनी। जे काय आहे त्याचा योजनेचा जो आहे ते 10% हिस्सा शासनाने पे केला आहे। कोणी 22,000 23,000 केलाय, कोणी 32,000 केलाय, 32,500 केलाय, कोणी 45,000 रुपये केला। आणि त्या लोकांचे काही शेतकऱ्यांनी खिशे भरले 2,000 3,000 4,000 देऊन जे आहेत, लाईनमॅन असोत किंवा मग ते कंपनीवाले लोक असोत, ह्या सगळ्या गोष्टीचं मनमानी केली। कोणाला मटेरियल येत नाही तर एखादी कंपनी काय करते, तिसऱ्याच कंपनीला जे आहे ते त्याचं वेंडर ट्रान्सफर करून देते। असा सगळा एकंदरीत इथे भोंगळा कारभार चालू झालेला आहे या योजनेमध्ये। आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात डेंजर विषय म्हणजेच वेंडर ऍड होत नाहीत। सध्या जवळपास लाखो शेतकरी जे आहेत ते वेंडर वाचून प्रतीक्षेत आहेत। शेतकऱ्यांनी व्याजाने काढून पैसे भरलेत, शेतकऱ्यांनी कुठून तरी घेऊन शेतकऱ्यांनी पुढचे काही कामं थांबवलेत, सगळं काही करून जे आहे त्या सोलारसाठी पैसे भरले आहेत। कारण काय झालेलं आहे की शेतकऱ्यांना वाटलं की मला दिवसा वीज मिळेल, दिवसा शेतातलं जे काही सिंचनाचं काम आहे ते सोलार घेतल्यानंतर होईल। परंतु याच्यामध्ये विषय असा झाला आहे, सर्वांनाच आता आस लागली होती की मार्च संपला, मार्चमध्ये एकंदरीत मार्च एप्रिल मध्ये जे आहे ते वेंडर ऍड होतीलच आणि सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते जे वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं आणि कंपन्यांच्या माध्यमातून पण सांगण्यात येऊ लागलं। परंतु हे जे आहेत ते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वेंडर ऍड होत नाहीत। एखादा वेंडर ऍड होतो, 400 200 500 त्याच्याकडे 500चा कोटा असतो, अवघ्या 10 ते 15 मिनिटात वेबसाईट वरून तो त्या ठिकाणावर गायब झाला जातो। आता काही कंपन्यांनी तर कहरच केलेला आहे। ज्या कंपन्या आता त्यांनी वेंडर तर सिलेक्ट करून घेतले, त्यांना 3 महिने 4 महिने शेतकऱ्यांना परेशान केलं, मटेरियल दिले नाही, परंतु आता त्या शेतकऱ्यात त्या जे वेंडर आहेत त्या कंपन्या ते तिसऱ्याच कंपनीला त्याचे वेंडर जे आहेत ते ट्रान्सफर करून देत आहेत। पण आता हे शेतकऱ्यासमोर जे असलेला वेंडरचा प्रश्न आहे तो कधी मिटणार? शासनाला एक समजत नाहीये की रोजच जे शासन आहे ते फॉर्म भरून घेतं, महावितरण शेतकऱ्याचे फॉर्म भरून घेतं, पैसे भरून घेतं। सर्व फॉर्मची पडताळणी करण्या अगोदर शेतकऱ्याकडून हे पैसे भरून घेतले जातात। शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये हे दिली जात नाही, सूट दिली जात नाही। कारण तुमचा फॉर्म अगोदर पडताळणी केली जात नाही, तुमचा सर्वे अगोदर केला जात नाही। फक्त फॉर्म सोबत अगोदर पूर्णपणे पैसे त्या ठिकाणी भरायचे आहेत, त्यानंतर पुढची प्रोसिजर केली जाणार आहे। शेतकरी काय असतो की पैसे भरून त्यामध्ये अडकलेला असतो। मग तुमचे लाईनमॅन लोक येतात, 1000 द्या, 500 द्या, 200 द्या, यानं फार शेतकरी मेटाकुटी आलेला आहे। कारण शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, पहिलेच तिथं 50,000 45,000 रुपये भरलेले आहेत, एक तर तिकडे अडकला आहे, त्याच्या हातगोट्याखाली दबलेले आहेत। मग हे लोक वरतून परेशान करतात, कंपन्या एखादी दोन आली त्या निवडल्याच्या नंतर त्या कंपनीवाले परेशान करतात, हा भाग वेगळा। परंतु आता जर बघायचं झालं तर हे वेंडर आहेत, वेंडर हे नेमके ऍड होणार आहेत की नाही? आता सर्व स्तरावर इन्क्वायरी केली या वेंडर संदर्भात। आता कंपन्याचं म्हणणं आहे की ज्या कंपन्यांनी अगोदर टेंडर घेतले आहेत, जे अगोदर त्यांनी कोटा उचलला आहे, त्या कंपन्याची आणखीन फिटिंग झालेली नाहीये। त्या कंपन्याने आता त्याच्यामध्ये पैसा ओतला होता जे वेंडर पंप लावण्याकरता, त्या कंपन्या म्हणतात आमचे बिल काही क्लिअर झाले नाहीत। आता तो भाग इंटरनली आहे, ते आपल्याला माहित नाही, परंतु शासनाने जे आहे ते कंपन्याचं काय आहे ते बिल त्यांनी क्लिअर करायला हवेत, जेणेकरून जे आहे ते शेतकऱ्याला लवकर त्या कंपन्या कोटे घेऊन लवकर जास्त पंपाचे कोटे त्यांच्याकडे उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांना जे आहे ते पंप त्या ठिकाणी लावून देतील। मग शासनानं पण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजेत। कारण आता झालाय विषय असा की शासन प्रत्येक त्यांचा कार्यक्रम असो, प्रत्येक त्यांची सभा असो, तर त्याच्यामध्ये गळा ताणू सांगतात की आम्ही शेतकऱ्याला 10 लाख पंप देणार आहे, शेतकऱ्याला येऊ करणार आहे, शेतकऱ्याला देऊ करणार आहे, भल्लं ते त्या ठिकाणावर सांगितलं जातं। परंतु या योजनेचा चाललेला जो गोंधळ आहे तो कोणाच्याच लक्षात नाही। या योजनेवर तुम्ही जसं फ्रंटला काम करता तसं मागं बॅकएंडला एकदा कलून पहा या ठिकाणी नेमकं काय चाललंय। शेतकऱ्यांना नुसता या योजनेचा मनस्ताप झालेला आहे। ज्याला सोलार बसलंय त्याला सुद्धा ती सर्व्हिस नाही, त्याला मोटर कुठं पाणी फेक करत नाही, कोणाचे पॅनल तुटलेत, कोणाचं मोटर खराब झाल्यात, कोणाचं कंट्रोलर खराब आहे, कंपनीवाले कॉल उचलत नाहीत, नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकतात, तक्रार कराय कुठं तक्रार निवारण केंद्र नाही, हे सगळा इथं गोंधळ चालू आहे। पहिले नवीन सोलार देण्याऐवजी जुने जे आहेत ते त्यांचं एकदा क्लिअर करा। तुम्ही रोजच फॉर्म भरून घेताय, रोज शेतकरी पैसे भरताय, त्याच्यामध्ये पैसे कुठून तरी आणतात, कोणाकडून तरी व्याजानं आणतात किंवा पुढच्या नियोजनासाठी ठेवलेले पैसे असतात। कारण शेतकरी काय तुमच्यासारखा मोठा माणूस नाही का, तुम्हीच लोक वरतून आपले कृषी मंत्री पण म्हणतात की कर्ज काढूनच तुम्ही पीक कर्ज उचलता आणि त्याच्याकडून पोरीचे लग्न साखरपुडे वगैरे करता। शेतकरी मूर्खच माणूस आहे, त्याला काय कळत नाही, कोणतं पेरायचं आणि कोणतं काय लावायचं ते सुद्धा कळत नाही। कारण आम्ही लोक पहिलेपासून मूर्खच आहे, त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही पण आम्हाला जास्तच मूर्ख बनवलंय। हे जे सोलार योजनेचे आम्हाला एक गाजर दिलंय,
एक आम्हालाही वाटलं की बा तुम्ही आता दिले आम्हाला, मग त्याच्यामध्ये दिवसा आम्हाला सिंचन सहज शक्य होईल, जे रात्रीला त्रास होणार नाही तो त्रास कमी होईल, म्हणून आम्ही लोकांना पण काय केलंय, तुमच्याकडे पैसे भरलेत. परंतु आता जास्त मूर्ख बनवू नका, कारण जास्त जर मूर्ख बनत गेला तर एक वेळेस शहाणे झाले तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. शेतकरी जर शहाणे झाले तर आता ज्या हे आहेत, तुम्ही तुमचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये काही मुद्दे मांडले होते सोलार संदर्भात, की वन टाइम आम्ही 50 ते 60 वेंडर त्या ठिकाणावर ऑनबोर्ड करून देऊ. तर ते आता वेंडर नेमके कधी होणार, हा जवळपास आता एप्रिल अर्धा संपलाय, म्हणजे एप्रिल संपतच यायला आहे, तरी शेतकऱ्यांना तुम्ही आता वेंडर उपलब्ध करून देत नाही. आता वेंडर करून दिल्याच्या नंतर पावसाळ्यात पंप बसणार का? पावसाळ्यात पंप जर तुम्ही पुन्हा कंपन्यावाले म्हणणार की गाडी जात नाही, पाणी आहे, पिकं लावलेली आहेत, ह्या सगळ्या बारा भानगडी तिथं चालणार आहेत. मग पावसाळ्यामध्ये लगेच पुढे तुमचा 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये हिवाळा लागणार आहे, तिथं भिजवण्याचं काम चालू होणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही पंप तोपर्यंत इन्स्टॉल होणार का तुमचे? तर अजिबात तुमचे पंप इन्स्टॉल होणार नाही तोपर्यंत. तर लवकरात लवकर शासनानं या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या शेतकऱ्यांना आजही घडीला, ज्या काही शेतकऱ्याचे असे 1 वर्ष झाले त्याला फॉर्म भरून, परंतु त्यांचं आणखीन पंप बसला नाही, पेमेंट केले, सर्व काही गोष्टी केल्यात, पण पुढची प्रोसेस झाली नाही. काही शेतकऱ्याचे एजंट लोकांना पैसे दिले नाहीत म्हणून फॉर्म रिजेक्ट करून टाकलेत, हा तर भाग वेगळाच आहे. हे असे भरपूर प्रकरण आहेत त्याच्यामध्ये. आणि सध्या स्थितीत वेंडरचा हा खूप मोठा प्रश्न आहे. शासनानं याच्याकडे जे आहे ते जातीनं लक्ष द्यायला पाहिजेत आणि वेंडर हे ऍड व्हायला पाहिजेत. प्रत्येक कंपनीला कॉल केल्याच्या नंतर कंपनी फक्त एकच उत्तर देते की आम्ही 8 ते 10 दिवसात त्याच्यामध्ये ऍड होणार आहोत, लिस्टमध्ये ऍड होणार आहोत, आमची कंपनी तिथे दिसेल. पण त्यांचा डीपमध्ये विचारणे केल्यावर, त्यांचे जे काही मेन काम करणारे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारणे केल्यावर, तर ते सांगतात की बा आमचे बिल निघले नाहीत. आता हा इंटरनली प्रश्न आहे, हे कुठेही लेखी वगैरे त्यांनी दिलेले नाही, फक्त फोनवरून आपल्याला सांगितलेलं आहे की आमचे बिल निघले नाहीत, आम्हाला पुढे मटेरियल घेण्याकरता आमच्याकडे कंपनीकडे आता पैसा नाही. कारण कंपनीचं पण एका रीतीने बरोबर आहे, जवळपास करोडो रुपये त्या ठिकाणी गुंतवा लागतात कंपनीला, त्याच वेळेस जे आहे ते कंपनी पुढचं काम करू शकते. शासनानं सुद्धा जे आहे ते जसं आता या योजनेसाठी काही बजेट ठरवलं असेल तर त्या बजेटनुसार त्यांचे पण ते बिल काढायला हवेत. आणि कंपन्यांनी सुद्धा जे आहे ते त्यांचे हातपाय पाहूनच, त्यांचं अंथरूण पाहूनच हातपाय पसरावेत, ही एक कंपन्याला पण विनंती आहे. कारण विषय कसा येतो की तुम्ही हाताच्या वर कोटा घेता, मग तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करून द्यायची वेळ आणता, त्या ठिकाणी तुमच्याकडे पैसा उपलब्ध नसतो, तुमचा मनुष्यबळ उपलब्ध नसतो, मग शेतकऱ्याला त्या ठिकाणी मनस्ताप होतो. आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे, कंपन्या निवडताना काळजी घ्या. कंपन्या आता तुमचे मान्य आहे की तुम्हाला मनस्ताप झालाय, कारण खूप सारे दिवस झालेत की तिथे वेंडर उपलब्ध होत नाहीत आणि वेंडर आल्याचे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन सुद्धा मिळत नाही. हे सगळ्यात एक बेकार आणि सगळ्यात मूर्खपणाचे लक्षणे आहेत त्याच्यामध्ये, किंवा निदान वेंडर वेबसाईटवर ऍड झाला तर मेसेज किंवा नोटिफिकेशन तरी यायला हवी त्या ठिकाणावर, जेणेकरून शेतकऱ्याला जे आहे तो वेंडर सिलेक्ट करता येईल. आणि वेंडरचा कोटा हा जेमतेम 400-500 वेंडर कोटा त्या ठिकाणी दिला जातो, वेंडर घेतला जातो, ते लगेच एक 10 ते 15 मिनिटात त्या ठिकाणाहून म्हणजे खतम होतो. तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. आणि ज्या कंपन्या नवीन याच्यामध्ये काम करण्यासाठी त्यांना फटाफट त्याचे काही मानक पूर्ण करून जे आहेत तर ते ऍड करून घ्यायला हव्यात. आणि शेतकऱ्यांनी जे पंप पेंडिंग आहेत तर ते त्या ठिकाणावर लावून द्यायला हवेत, जेणेकरून शेतकऱ्यांना होणारा त्रास, शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप हा कमी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं की आम्ही 50 ते 60 कंपन्या याच्यामध्ये ऑनबोर्ड करणार हो. तर कधी करतात, येथे एकही कंपनी ऑनबोर्ड व्हायला तयार नाही. आणि ज्या कंपन्याचे पंप आलेत तेच कंपन्या तिथे बसवायला तयार नाही. एक पार शेतकऱ्यांसाठी एक मनस्ताप, एक डोकेदुखीची योजना झालेली आहे. आपण काय करतो किंवा खूप गाजावाजा करून सांगता तुम्ही मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आम्ही 10.5 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार आहोत. खरं आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे, ही योजना तुमची चांगली आहे. परंतु 10.5 लाख पंप देणार आहात तर 10.5 लाख पंप अवेलेबल कोणाकडे आहेत, कोणत्या पुरवठादाराकडे आहेत, हे सुद्धा अगोदर तुम्ही नियोजन लावायला हवं. आणि त्यानंतरच अशा योजना राबवायला हव्यात. कारण की नुसते शेतकऱ्यांना मनस्ताप करून तुमच्या पोळी भाजण्यासाठी, तुमचं जे काही भाषणं, तुमच्या सभा रंगवण्यासाठी हे असे केलेले जे कार्यक्रम आहेत हे शासनानं करायला नाही पाहिजेत. या गोष्टीसाठी जसं बोललं तसं चालायला हवं. तुम्ही पंप देतात मान्य आहात, परंतु याच्या अंतर्गत असं वाटतं की हे मी घेऊन फसलोय. कारण एवढे हेलपाटे घालावं लागतात, तुमच्या लोकांची एवढी वरवर करावं लागते, त्याला पैसे दे, त्याला काय कर, कुठून मटेरियल आण, खड्डा खत, वाळू आण, सगळे कुटाने हे शेतकऱ्याच्या मागे लावून दिलेले आहेत. शासनाला एक विनंती आहे की शासनानं लवकरात लवकर हा वेंडरचा प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकऱ्याला जे आहे ते वेंडर उपलब्ध करून देऊन ते जे काही वेंडरच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत त्यांना जे आहे ते वेंडर उपलब्ध करून देऊन त्यांचे सोलार बसवावं. आणि एक विनंती आहे आणखीन एक,
झालंच तर तुम्ही फॉर्म अगोदर ड्राफ्ट मोडमध्ये जे पहिले भरत होते तशाच पद्धतीत तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि पूर्ण अगोदर सर्वे करा. नंतर जे आहे ते पेमेंटसाठी शेतकऱ्याला मेसेज पाठवा, जेणेकरून तुमच्या लोकांमध्ये जो भ्रष्टाचार होणार आहे तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होणार नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. एवढीच एक कळकळीची विनंती आहे, एवढंच एक शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला मागणं आहे. शेतकरी बांधवाला एक सूचना आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महायोजना दूतवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.